गाईज, नमस्ते. मी स्वप्निता आणि आज मी शेअर करणार आहे माझं वीकली स्किन केअर रुटीन, ज्यामध्ये सगळ्या होम रेमेडीजचा मी वापर केलेला आहे. आणि हे माझं नेहमीचं रुटीन आहे आणि खूप इफेक्टिव्ह, खूप फायदेशीर आहे. तर सुरुवात करूयात आपण ऑइलिंगपासून. तर ऑइलिंगसाठी मी इथं घेतलेलं आहे पॅराशूट तेल, जे सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतंच. तुम्ही जर दुसरं कोणतं तेल वापरत असाल तर ते घेतलं तरी काही हरकत नाही. तर पॅराशूट तेलमध्ये मी घालणार आहे थोडंसं बदाम तेल. रेग्युलर मी नाही वापरत, पण कधी तर वापरते. नुसतं पॅराशूटचं तेल घेतलं तरी चालेल. त्यानंतर भांड्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून त्यामध्ये ठेवायचं. डायरेक्ट कधीच हीट करायचं नाही तेल. डबल बॉइलिंग प्रोसेसचा वापर करून तुम्ही याला थोडंसं गरम करा आणि त्यानंतर केसांच्या मुळांना व्यवस्थित लावून घ्या. आता शक्यतो सगळीकडे अगोदर तेल लावून घ्यायचं. प्रत्येक मुळाला तेल मिळावं याची थोडीशी काळजी घ्या, कारण ऑब्व्हियसली मुळं जर चांगली असतील, हेल्दी असतील तरच आपले ओव्हरऑल केस स्ट्रॉंग आणि खूप हेल्दी राहतात. मी बाय द वे केस कट केलेले आहेत माझे 2 दिवसाच्या पूर्वीच. तर मी छान असं तेल सगळीकडे लावून घेणार. नकळत तेल गरम केलं ना तर ते खूप चांगल्या पद्धतीने मुळांमध्ये जाऊन मिळतं, पेनिट्रेट होतं. त्यामुळे तेल थोडंसं गरम करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे मसाज. आता कधी कधी काय होतं ना, लोक मसाज जास्त करत नाहीत. एक 10 ते 15 मिनटं तुम्ही मसाज ही केलीच पाहिजे ऑइलिंग केल्यानंतर. शक्यतो मी माझ्या दादाकडूनच केसांना तेल लावून घेते, कारण तो आपला फुकटचा मसाजर आहे. खूप भारी मसाज करतो आहे. पण यावेळी तो नव्हता, त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे यार, आपले केस आहेत, आपल्याला थोडं तरी काम करायलाच पाहिजे. तर छान मसाज केल्यानंतर मोठ्या दाताच्या कंगव्याने मस्त विंचरायचं, गुंता काढायचा आणि त्यानंतर तुम्ही छानपैकी एक रबर बँडने सिक्युअर करा. जेणेकरून पुढच्या प्रोसेसला तुम्हाला मदत मिळेल. तर नेक्स्ट गोष्ट आहे फेस वॉश. आता फेस वॉशसाठी मी माझा फेवरेट फेस वॉश घेतलेला आहे, हा डमाकोचा 1% कोजिक ॲसिड फेस वॉश. आय थिंक 2.5-3 वर्ष झालं मी हाच फेस वॉश वापरते आहे. तुम्ही कोणताही वापरलात तरी चालेल, हाच वापरायला पाहिजे अशी काहीसुद्धा जबरदस्ती नाही आहे. त्यामुळे तुम्ही जो नेहमीचा रेग्युलरचा तुमचा फेस वॉश आहे त्याने अगोदर छान फेस वॉश करून घ्या, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरती धूळ डट जमा झाली असेल तर ती निघेल आणि तुमचा चेहरा पुढच्या प्रोसेसला खूप चांगल्या पद्धतीने प्रिपेअर होतो. आता नेक्स्ट गोष्ट आहे ती म्हणजे स्क्रबिंग. स्क्रबिंगसाठी मी इथे वापरते आहे मसूर डाळ, ज्याला रेड लेंटल और पिंक लेंटल काय म्हणतात, मी ते स्क्रीनवरती मेन्शन करते. तर मसुरीची डाळ मी मिक्सरला बारीक करून घेतली होती आणि त्यामध्ये मी थोडंसं कच्चं दूध ॲड केलेलं. आता हा स्क्रब जेंटली सगळीकडे लावून घ्यायचा. चेहऱ्यावरती तुम्ही मानेवरती लावलात तरी चालेल. मी खरोखर सांगते, हा इतका छान स्क्रब आहे. आणि हवं असेल तर तांदूळसुद्धा पूर्णपणे बारीक करायचा. तांदूळ आणि मसूर डाळ या दोन्ही गोष्टी पूर्ण पिसून घ्यायच्या आणि त्यानंतरच अप्लाय करायचा. फार मोठे दाणे ठेवायचे नाहीत, अदरवाईज खूप जादा इरिटेट आणि चेहरा खूप सेन्सिटिव्ह असेल तर खूप त्रास होतो त्याचा. त्यामुळे पूर्णपणे पिसून घ्यायचं आणि एक 10-15 मिनटं चेहऱ्याला तसंच लावून ठेवायचं. आणि मग लावून ठेवल्यानंतर 10-15 मिनटानंतर छान जेंटल मसाज करायची. आणि 3 ते 4 मिनटं मसाज केल्यानंतर तुम्ही थंड पाण्याने किंवा ल्यूकवॉर्म म्हणजे कोमट पाण्याने चेहरा धुतलात अतिउत्तम. यानंतर तुम्ही स्टीम घ्यायला अजिबात विसरू नका. स्टीम घ्यायची नसेल तर कोमट पाण्याने चेहरा धुवा. आता नेक्स्ट आपली प्रोसिजर आहे ती म्हणजे फेस पॅक. फेस पॅकसाठी मी घेतलेलं आहे कच्चं दूध. त्यामध्ये घातली मी हळद, बेसन, लिकोराईस पावडर आणि त्यानंतर ऑरेंज पील पावडर. आता आय थिंक मी ऑलरेडी हा फेस पॅक तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे. मला हा फेस पॅक खूप म्हणजे खूप आवडतो आहे, कारण लिकोराईस पावडर, ऑरेंज पील पावडर या सगळ्या गोष्टींना स्पेसिफिकली तुमचं टॅनिंग, अनइव्हननेस आणि चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन कमी करायला खूप मदत करतात. आणि जर तुम्ही हा फेस पॅक रेग्युलरली वापरलात ना, मी खरोखर सांगते, तुमच्या चेहऱ्यावर कितीही डाग असले, कितीही जुने डाग असले, पिगमेंटेशन असेल, वांग असेल, या सगळ्या गोष्टी हळूहळू पूर्णपणे निघून जातात. बॉडी पॅकसाठी मी वापरणार आहे बेसन, ज्वारीचं पीठ, हळद आणि मिक्सिंगसाठी पाणी किंवा दुधाचा वापर करू शकताय. क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करा. अँड दॅट्स इट. आता हे रुटीन तुम्ही आठवड्यातून फक्त एकदा ट्राय करा आणि खरोखर विश्वास ठेवा,
तुमच्या शरीरावर जर बॉडी ॲक्ने वगैरे असतील, त्याचे मार्क्स असतील तर पूर्णपणे निघून जातात. तुमची स्किन अतिशय इव्हन टोन आणि फ्लॉलेस व्हायला मदत होते. होप यू लाईक्ड इट. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.